बुधवारी सकाळी तैवानला हादरवून सोडणाऱ्या भूकंपानंतर वॉलिन सिटीमध्ये 45 अंशांच्या कोनात रस्त्यावर ओणवी झालेल्या एका 10-12 मजल्याच्या इमारतीचे छायाचित्र समोर आले तेव्हा अनेकांच्या काळजात धस्स झाले। कारण 25 वर्षांमधील सर्वात मोठा भूकंप रिश्टर स्केलवर 7.4 नोंद, सुनामीचा इशारा, यानंतर जीवित व वित्तहानीची कल्पना देखील अंगावर काटा आणणारी असते। पण त्याचवेळी राजधानी तैपईमधील तैपई 101 ही सर्वाधिक उंचीची इमारत मात्र सुरक्षित राहिली। नावाप्रमाणेच 101 मजल्यांची आणि तब्बल 1667 फूट उंचीची ही इमारत 2004 पर्यंत जगातील सर्वाधिक गगनचुंबी इमारत म्हणून ओळखली जायची। तैपईतील मेट्रो मार्गांनी ही जागा सोडली अशा एरवी विध्वंसकारी ठरणाऱ्या मोठ्या भूकंपातही ही इमारत सुरक्षित राहण्याचे कारण तिच्या मध्यभागी 87 ते 92व्या मजल्यापर्यंत तब्बल 660 टन वजनाचा एक पोलादी लोलक टांगता ठेवलेला आहे। असा पेंड्युलम मध्यभागी टांगता ठेवणे हे भूकंप शोषक बांधकामाच्या विविध तंत्रांपैकी एक तंत्र आहे। तळमजल्यावर खांब न टाकणे, संपूर्ण इमारतीची रचना शिसे व रबरापासून बनवलेल्या बॉल बेअरिंगवरती आधारित तरंगत्या पायावर उभी करणे, आरसीसी बांधकाम अथवा मोठ्या इमारतींमध्ये प्रत्येक मजल्यावर धक्का शोषक असते। आणखी काही उपाय आहेत। एकंदरीत ताठ, मजबूत व तरीही लवचिक असे भूकंप विरोधक इमारत बांधकामाचे सूत्र आहे। तैवानच्या भूकंपात शेकडो जखमी झाले असले तरी मृतांची संख्या 9 हे अशा तंत्राचे वापर व त्यातून भूकंपरोधक इमारतींचे यश आहे। बुधवारी सकाळी लोक नित्यनेमाने कामासाठी तयार होत असताना हा भूकंप झाला। त्याचे केंद्र वॉलिन प्रांतात होते व त्यापासून वॉलिन सिटी हे तिथले मुख्य शहर अवघ्या 11 मैलांवर आहे। तैपई किंवा न्यू तैपई या राजधानीतही भूकंपाचे धक्के जाणवले, पण काही वेळातच जनजीवन सुरळीत झाले। वाहतूक पुन्हा सुरू झाली। आई वडील मुलामुलींना शाळेत सोडायला निघाल्याचे आणि नोकरदार कामावर चालल्याचे दिसते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।